आलोय बरं का मी, आलोय म्हणलं. आता बरं वाटतंय का बाई? काय करून ठेवलं हे सांगा बरं. काय ध्यानी मनी नसताना हा का बरं असं वागायचं तुम्ही? एवढ्या शहाण्या सुरत्या, हो एवढे शिकले सवरलेले तुम्ही, काय तर आपल्या डोसक्यात खोळ घेतलंय तुम्ही बारक्या पोरावाने. हा तुम्ही असं करायला लागल्यावर आम्ही कोणाकडे बघायचं? मंडळी, लयला आमचा पल्ला गाठायचा असं ना. आपले ठरले की म्हातार झाले तरी हातात हात घालून, हा तोंडात कवळी बनवली तरी वाव 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 करायचं. ठरलंय की नाही? मग असं मधीच करून चालतंय. तुम्हाला मी आता लवकर घरला घेऊन जाणार बरं का. तुमची सगळी काळजी घेणार, तुमची सगळी सेवा करणार मी. हे औषध गोळ्या फिळ्या काय लागायच्या नाहीत आपल्याला. हा मी आहे तुमच्या संग, तुम्ही बरं होत आहे. समजलं ना? काय झालं नाही, सगळं नीट होतंय बरं का. एक्सक्यूज मी, विजिटिंग आवर्स संपले आहेत. ठीक आहे ठीक आहे. तुमच्या घरून फोन आला होता. फोन तुम्हाला आलता? हो. अरे इथं काय नेटवर्कचा गोळा वाटतं आहे खरं तर. ठीक आहे ठीक आहे सर. मला सांगा सिस्टर, तो बजा खरंच आला तर नसेल ना इथं? अय्या, मी कशाला खोटं बोलू? मॅडमला भास झाला असेल. ते ठीक आहे हो, पण काय असं असू शकते ना की ह्यासनी दिसला पण तुमच्या नजरेला पडला नाही, असं तर झालं नसेल? कुठे लपून बसला, यांना त्रास द्यायचा होता म्हणताना ती इथं आलतं. कारण एवढं पण चुकीचं बोलणार नाही तो. चुकीचंच होतं. तुम्हाला जर काही वाटत असेल तर मी डॉक्टरांना बोलवते. मी काही डॉक्टर नाही. नाही राहू दे, त्याची काही गरज नाही. एक मिनिट. हा ओके, बरं 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 ठीक आहे ठीक आहे. घ्या चहा घ्या. नाही नको मला. अहो असं काय करताय? हे बघा, तुम्ही नका टेन्शन घेऊ, सगळं ठीक होईल. माझ्या डोक्यातून तो विचार जात नाही याच्यावर. हे असं झालं कसं? म्हणजे अक्षराच्या डोक्यात या सगळ्या गोष्टी आल्या कुठून? चारू भुवनेश्वरी असं का म्हणते ती? अरे देवा, अजून तिचं हेच चाललंय बाई. गावापासून एकच ते पालटी पलटी करून वाजवती. खरंच येडी झाली का ती? चंचे, गप की जरा. तोंडाला येईल ते बोलू नगस. सगळं माझ्यामुळे झालंय. मी कारणीभूत आहे याला. असं का बोलताय तुम्ही? मीच कारणीभूत आहे ना चारू. तुझ्यासारख्या चेहऱ्याच्या बाईला मी या घरात घेऊन आलो ना, आणि मग त्या बाईनं माझ्या या घराची, माझ्या आयुष्याची, माझ्या मुलाची आणि आता माझ्या सुनेची वाट लावली. आता घरातून गेली आहे ती, पण तरी सुद्धा भूत होऊन बसली आहे माझ्या सुनेच्या मानगुटीवर. ती भुवनेश्वरी जिथे कुठे असेल ना, ती कधीच सुखी नाही होणार. माझा तळतळाट लागेल तिला. त्यांचं बोलणं मनाला नका लावून घेऊ. खूप टेन्शन मध्ये आहेत ना, म्हणून बोलले ते असं. तुम्ही काळजी नका करू, मी बोलते त्यांच्याशी. सांगा ना इन्स्पेक्टर साहेब. मागे हो तुम्ही. त्यांनी काही केलेलं नाही आणि तुम्ही असा कायदा हातात घेऊ शकत नाही. तो खरं बोलतोय. तू जर आमच्या बायकोला आमच्या घरच्यांना त्रास दिला असता तुला जित्ता गाडीन, लक्षात ठेव. समजलं का? इथं मी कायमच गाडला गेलोय. मी का त्रास देऊ तुमच्या बायकोला? तिच्यामुळेच इथं आहे मी. तिच्यामुळे म्हणजे काय, मैत्री नाही काय तुझी? नीट उत्तर दे, नीट उत्तर दे. टाकलं सरकार, आधी प्रश्न तर कळू द्या. सरकार मागे हो तुम्ही. मी खरंच काय नाही केले. ओ इन्स्पेक्टर साहेब, अहो सांगा ना. अहो दाखलं सरकार खरं बोलतोय तो. आमचं पूर्ण लक्ष आहे त्याच्यावर. तो इथून हल्ला पण नाही. आणि हे मी तुम्हाला आधी पण सांगितलंय, त्यांनी काही केलेलं नाही. पण काय हो दाखलं सरकार? काय झाले मास्तरीन बाईंना? मी दिसलो की काय? दिसतील बरं. घेऊन जा. लागतो नादाला. घेऊन जा. दाखलं सरकार. तुझा काय दोष आहे? तू काय केलंस? कसा माझा दोष नाही सांगा ना.
मी आणि भुवनेश्वरी सारख्या दिसतो म्हणून तर हे सगळं घडलंय ना. पण मला ना भुवनेश्वरी बद्दल अजिबात राग नाहीये, उलट माझ्या मनात त्यांच्याबद्दल कृतज्ञताच आहे. पण आता ना मला माझाच राग येऊ लागलाय. कुठे ना कुठेतरी मीच कारणीभूत आहे या सगळ्यासाठी. चारू, तुझ्यामुळे काही झालेलं नाहीये. अक्षरा, मला भुवनेश्वरी समजते की नाही, पण आम्ही दोघी जणी वेगळ्या व्यक्ती आहोत. पण हे तिला पटतच नाहीये. तिच्या डोक्यातनं हा गोंधळ निघालाच नाही तर कसं होणार. तिकडे अधिपती डिस्टर्ब आहे, तुम्ही डिस्टर्ब आहात. चारू, मी म्हणून तर म्हणत होतो ना लग्न पुढे ढकलूया म्हणून. ठीक आहे, ढकला पुढे लग्न, माझं काहीच म्हणणं नाही. चारू, तू चिडू नको यावर. नाही, चिडून नाही बोलत आहे मी कुणावर चिडू आणि कशाला चिडू. चारू चारू, माझं ऐक. हे बघ, आता जे ठरलंय ना त्याच्यावर चर्चा नको आहे. आपण लग्न करणार आहोत ठरल्याप्रमाणे, ठरलेल्या मुहूर्तावर. बस, तू नको टेन्शन घेऊ. पण अक्षराची तब्येत ती बरी होईल ना चारू. तूच म्हणतेस ना ती बरी होईल आपल्या लग्नानंतर. आपण तिला चांगल्यातली चांगली ट्रीटमेंट देऊया ना. सॉरी चारू, समजून घे. मी चिडचिड का केली ते. आणि अक्षराची नको काळजी करू, ती बरी होईल मला खात्री आहे. या हॉस्पिटलमध्ये ती बरी नाही झाली ना, आपण चांगल्यातल्या चांगल्या डॉक्टरला दाखवूया तिला. मला माहिती आहे चारू, माझी सून वेडी नाहीये.